छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगावरती वादग्रस्त वक्तव्य पुढे येत आहे। शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटका करून घेतली। ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी हा दावा केलेला आहे। राहुल सोलापूरकर यांच्या या दाव्यानंतर आता वाद निर्माण होताना दिसतोय। ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेले हे विधान आहे, ज्यावरनं वाद निर्माण झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगावरती सोलापूरकर यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटका करून घेतली असं विधान हे राहुल सोलापूरकर यांनी केलंय। तसा दावा त्यांच्याकडनं करण्यात आला आणि ज्यानंतर आता वाद पुढे येतोय। ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे आणि या विधानावरनं आता बराच वाद सुद्धा होताना दिसतोय। शिवाजी महाराजांनी लाच देऊन सुटका करून घेतली असं खळबळजनक विधान, असा खळबळजनक दावा हा अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याकडनं करण्यात आलेला हा दावा आणि स्वाभाविक त्यांच्या या दाव्यानंतर आता वाद पुढे येतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाबाबत सोलापूरकर यांनी हा दावा केलेला आहे। यावरती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरनं प्रतिक्रिया दिली, बघूयात। हिरकणी झालीच नव्हती, हिरकणी नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं, आव्हाडांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीनं इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख आहे असा सवाल आव्हाडांनी विचारला। हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतो। छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडनं केला जातोय, त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे। या महामूर्खानं आपल्या तोंडाला टाळं लावावं। शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावरती नेऊन दाखवावं लागेल असं आव्हाडांनी म्हटलंय। आणि यावरती प्रतिक्रियेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सध्या आपल्या सोबत आहेत। मिटकरीजी, वादग्रस्त विधान आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया। तुम्ही सुद्धा ट्विटरवरनं व्यक्त झालेले आहेत, काय सविस्तर तुम्ही यावरती प्रतिक्रिया द्याल? व्यक्तीने काही वर्षांपूर्वी माझ्या माहितीप्रमाणे महेश कोठारे यांच्या एका चित्रपटामध्ये टकलू हैवान नावाची एक भूमिका केली होती आणि हा हैवान इतिहासातला हैवान कसा ठरला हे आज जाणून महाराष्ट्राला कळलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडखानी करणाऱ्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ही सुरुवातपासून आमची भूमिका आहे। आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। मध्यंतरी तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिल्प तिथं कोसळलं होतं त्यानंतर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा त्या आपटेंवर दाखल करावा ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी होती। शिवप्रेमी म्हणून आमच्या भावना प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या तीव्र आहेत। या सोलापूरकरांनी कुठून हे अकलेचे तारे तोडलेत यांनी, म्हणजे या शहाण्यांनी सांगावं का की शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून येताना लाच दिली आणि नंतर महाराज राजगडावर सुखरूप आले? किती मोठा इतिहास आहे, शिवचरित्र किती मोठा आहे। 450 वर्षानंतर सुद्धा महाराजांचं जयंती आपण साजरी करतो। आता माझा साधा प्रश्न आहे की इतक्या वर्षाचं आपण हिरकणीची कथा ऐकत आलो, तुम्ही ऐकत आलात, आम्ही ऐकत आलात की स्वतःचं तानं वाळ तिथं खाली असताना ती हिरकणी बुरुज उतरते आणि तिच्या शौर्याचं प्रतीक म्हणून तिला साडी चोळी देऊन तिचा बहिणीचा सन्मान करत महाराज त्या बुरुजाला हिरकणीचा बुरुज नाव देतात। तर आता हे याच्यापूर्वी रियासतकार सरदेसाई, कृष्णाजी अर्जुन केडुसकर, त्याच्यानंतर अनेक वासी बेंद्रे, आता अलीकडच्या काळात जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, अनेक लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। आग्र्यावरून महाराज कसे सुखरूप निघाले, आग्र्यात महाराज कोणाकोणाला भेटले, महाराजांनी स्वतःची सुटका कशी करून घेतली यावर इतका दैदिप्यमान इतिहास असताना या महामूर्खांनी असे अकलेचे तारे तोडावे। मला असं वाटतं महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री अजितदादांनी लक्ष घालून येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा कायदा आणखी कडक करावा की महापुरुषाच्या इतिहासाची मोडतोड, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड। आज तुम्ही लक्षात घ्या, छावा चित्रपट रिलीज होणार होता पण एक लेझिम नृत्य संभाजीराजांचं दाखवल्याबरोबर शिवप्रेमींनी आक्षेप घेतल्यानंतर त्या उतेकरला तो भाग गहाळ करावा लागला। कारण इतिहासाबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या भावना तीव्र आहेत।
आणि जर छत्रपती शिवाजी बरोबर आहे. महाराजांच्या जिथे बाबतीत जिथे असा आगाऊपणा अस्मिताचा प्रश्न आहे, भावनेचा प्रश्न आहे, तिथे तिथं अशा पद्धतीनं सगळा वाद आपण टाळायला हवाय, हीच अपेक्षा असेल. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं आहेत. इंद्रजित सर, तुमच्याकडनं अर्थातच या सगळ्यावरती प्रतिक्रिया, इतिहासाचं एका प्रकारे विकृतीकरण अशा सगळ्या वक्तव्यांमधनं होताना दिसतंय. खर तर शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले हम्म, आणि ती जगाच्या इतिहासामध्ये ज्या काय महान सुटका आहेत त्याच्यामधली ती एक सुटका आहे. आणि त्या सुटकेबद्दल त्यावेळेला ज्या रामसिंगाचा पहारा होता महाराजांच्या या सगळ्या ह्याच्यावर, म्हणजे महाराज औरंगजेबानं महाराजांना कैदेत ठेवलं होतं त्याच्यावर, त्या राजपूत लोकांची पत्रव्यवहार उपलब्ध आहे. तो बिकानेरच्या आर्काइव्ह मध्ये आहे, डिंगल भाषेत आहे आणि तो प्रसिद्ध झालेला आहे. जजुनाथ सरकारांनी शिवाजी विजिट टू आग्रा नावाचं एक पुस्तक लिहिलंय, त्याच्यामध्ये तो प्रसिद्ध केलेला आहे. त्याची भाषांतर उपलब्ध झालेली आहे. बरं. त्यावरून शिवाजी महाराजांनी कशी सुटका करून घेतली याचा थोडाफार अंदाज आपल्याला त्याच्यामध्ये येतो. दुसरं, गहखरे सारख्या संशोधकांनी जो फारसी साहित्याचा 6वा खंड आहे त्याच्यामध्ये त्यावेळेच्या मोगल दरबारात मधल्या अखबाराचं जसेच्या तसे ते छापलेले आहेत भाषांतर करून. आणि मग शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर कशी तुरी दिली, फौलाद खान जो महाराजांच्या पाऱ्यावर होता त्याला कसं कळालं नाही महाराज बाहेर पडलेले, आणि मग महाराज गेल्यानंतर तिथं महाराजांनी एक आरसा, एक जोडा एवढा तिथं कसा ठेवलेला होता, हे सगळ्या गोष्टी ह्या समकालीन साधनांमध्ये उपलब्ध आहेत. आणि हे जे काही सांगितलं जातं की लाच घेऊन गेले आणि हे देऊन गेले, या स्वतः ते तर एकतर काही संशोधक नाही आहेत, त्यांना कितपत इतिहासाचा अभ्यास आहे याच्याविषयी माझ्या मनात आणि उगीच काहीतरी बोलायचं. बरोबर आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की असे सगळे वाद टाळायला हवे आणि अशी सगळी बेताल वक्तव्य करणं टाळायला हवे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी इंद्रजित सर.